नवी मुंबई शहरात काही भागातून येत असलेल्या गढूळ आणि पिवळसर पाण्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत महापौर सुजाता पाटील यांच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाने शहरात व्यापक पाणी गुणवत्ता चाचणी मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेचा भाग म्हणून महापौर सुजाता पाटील यांनी कोपरखैरणेतील टाकी येथे प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या पाणी गुणवत्ता चाचणी मोहिमेचा सविस्तर आढावा घेतलाय। पालिकेच्या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे कशा प्रकारे जलनमुन्यांची तपासणी केली जाते या संपूर्ण प्रक्रियेची सखोल माहिती त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडून घेतली आहे। या प्रसंगी स्वतः पाण्याचे नमुने घेऊन आलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशी महापौर सुजाता पाटील यांनी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात। नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, पाणी पुरवठ्याबाबतच्या सर्व तक्रारींचे तातडीने आणि कायमस्वरूपी निरसन करण्यात येईल असं आश्वासित करत त्यांनी प्रशासनाला युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत। यावेळी पालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच कोपरखैरणे क्षेत्रातील स्थानिक नगरसेवक, नगरसेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापौर सुजाता पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलंय की शहरातील पाण्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर नुकतीच त्यांच्या मार्फत मोरबे धरण, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र तसंच आग्रोळी येथील जलशुद्धीकरण केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती। या पाहणीत मुख्य स्रोतांकडून पुरवले जाणारे पाणी हे पूर्णपणे शुद्ध आणि निकषांनुसार असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे मुख्य पातळीवरती पाण्याचा कोणताही प्रश्न नसून स्थानिक वितरण व्यवस्थेमध्ये समस्या असण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावरील जलवाहिन्यांमधील तांत्रिक बिघाड किंवा गळती शोधून त्यावर तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्यात। नागरिकांना थेट प्रशासनाशी संपर्क साधता यावा यासाठी विशेष टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे, अशी माहिती देत महापौरांनी नागरिकांना आवाहन केलंय की जर कोणालाही घरातील पाणी पुरवठ्याबाबत तक्रार असेल तर त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा। तक्रार प्राप्त होताच पालिकेचे कर्मचारी थेट नागरिकांच्या घरी जाऊन पाण्याचे सॅम्पल घेतील आणि चाचणी करून पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची माहिती देतील। शहरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या या ड्रेनेज लाईन किंवा गटारांच्या जवळून गेल्याचं निदर्शनास आलंय। अशा ठिकाणी पाणी दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या गोष्टीकडे महापौर सुजाता पाटील यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलंय। याची गंभीर दखल घेत त्यांनी पालिका प्रशासनाला सर्व विभागातील जलवाहिन्यांची सखोल तपासणी करण्याचे कडक आदेश दिलेत। कुठेही गळती आढळल्यास किंवा जलवाहिनी ड्रेनेजच्या संपर्कात येत असल्याचं दिसल्यास त्यावर तातडीनं दुरुस्तीची कारवाई करून नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत। नुकतंच आपण मोरबे धरणावर तसंच कोपरपाडा येथे आपल्या जलशुद्धीकरण केंद्राचं किंवा मग आपल्या आग्रोळीच्या जलशुद्धीकरण केंद्रावर व्हिजिट केली। नवी मुंबईतून बहुतांश ठिकाणावरून गढूळ पाण्याच्या समस्येविषयी तक्रारी येत आहेत आणि त्या संदर्भात आपण हा पाहणी दौरा केला। तिकडच्या पाहणी दौऱ्यादरम्यान असं आढळून आलं की तिथं पाण्याचा काही इश्यू नाहीये। मग जे काही प्रॉब्लेम असतील ते शहरात आपल्या ज्या जलवाहिन्या जातात त्यांच्या संदर्भातच असला पाहिजे, म्हणून मग आपण आता नोड वाईज पाण्याचं पाहणी दौरा करतोय। आज इथं आपण कोपरखैरणे नोडमध्ये एक पाहणी दौरा केलेला आहे आणि विविध सेक्टरमधून आपण सॅम्पल घेतले पाण्याचे आणि त्याची चाचणी केली। जो क्रायटेरिया शुद्ध पाण्याचा किंवा पिण्यायोग्य पाण्याची जी क्रायटेरिया आहे ती प्रत्येक नोडमधल्या पाण्याने योग्य अशी क्रायटेरिया दाखवलेली आहे। त्याच्यामुळे पाणी दूषित आहे असं सांगता येत नाहीये, पण तरीही पाणी गढूळ येतंय किंवा पिवळसर पाणी येतंय तर नक्कीच ही समस्या आहे आणि संपूर्ण नवी मुंबईत ही समस्या आहे। तर याचं निदान निघणं खूप गरजेचं आहे। आपण मास लेवलवर चाचण्या करत आहोत, तपासणी करून ते पिण्यायोग्य आहे की नाही ते लोकांना सांगत आहोत आणि ह्या समस्या लोकांच्या डायरेक्टली आपल्या प्रशासनाला कळाव्यात म्हणून आपण एक टोल फ्री नंबर एक जाहीर केलेला आहे। तो नंबर असा आहे 1800-33309। टोल फ्री नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता। आपल्या घरामध्ये येऊन प्रशासन कर्मचारी सॅम्पल घेतील आणि तिथल्या तिथं आपल्याला पाण्या संदर्भात चाचण्या करून आपल्याला ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही ते सांगतील। जर काही म्हणजे आता बहुतांश ठिकाणी लाईनी हा गटारातून गेलेल्या आहेत किंवा जवळ ड्रेनेजच्या लाईन वगैरे आहेत, अशा काही समस्या असतील आणि ते पाणी खऱ्या अर्थाने दूषित असेल तर तिथल्या तिथं आपल्या प्रशासनाला आदेशित केलं आहे की आपण लाईनी चेक करा, कुठे लिकेज आहे का ते चेक करा आणि
तातडीने त्याच्यावर कारवाई करून लोकांना पिण्यायोग्य पाणी कसं देता येईल ह्याच्या संदर्भात आपण पाऊल उचलू.